सिडको परिसरातील इंदिरा गांधी वसाहत येथे बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास काही टवाळखोरांकडून 3 ते 4 वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी काही अज्ञात तरुणांनी अचानक परिसरात उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य केलं। दगडाच्या सहाय्यानं त्याच्या काचा फोडण्यात आल्या। अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक घाबरले असून काहींनी तात्काळ बाहेर येत परिस्थितीचा आढावा घेतला। मात्र तोपर्यंत संबंधित टवाळखोर घटनास्थळावरून पसार झाले होते। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा केला असून नागरिकांकडून माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। या प्रकारामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। मी इथं इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 मध्ये राहते। आम्ही जेवण करत होतो 10च्या दरम्यान, तर आम्हाला गाड्या फोडायचा आवाज आला, तर आम्ही पळत आलो, तर तिथे पाहिलं तर गाड्या फोडलेल्या होत्या। इथं आमचं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं सभागृह आहे। इथं लोक हमेशा दारू पितात। हे काय दारू पिण्यासाठी नाही केलेलं आहे त्यांना, आम्ही पण इथं कार्यक्रम करण्यासाठी हा सभागृह केलेला आहे, पण इथं लोक दारू पिण्यासाठी यूज करताय। इथं कॅमेरे लावले, हे फक्त काही बंद कॅमेरे लावले, म्हणजे हे फक्त देखावा केलाय का त्यांनी आम्हाला? शासनाने कॅमेरे लावले, हे फक्त देखावा केलाय आम्हाला। कॅमेरे लावून बंद ठेवले हे कॅमेरे, आमच्या दोन्ही गाड्या फोडल्या, आमचे पूर्ण नुकसान केले त्यांनी। आम्हाला फक्त न्याय पाहिजे। त्याचं नाव नितीन दांडेकर आहे, त्याने आमच्या गाड्या फोडल्या। आम्हाला फक्त न्याय पाहिजे, आम्हाला त्यांनी भरपाई करून दिली पाहिजे फक्त। तुमच्या इथं लोकशाही पण लोक तिथं कार्यक्रम करण्याच्या ऐवजी पूर्ण नुसतं दारू पिण्यासाठी करताय, नुसतं धिंगाणा घालत राहता। कुणी येऊन इथं युजिंग करतंय, नुसतं दारू पिताय इथं करताय ना। आपल्या देशासाठी त्यांनी एवढं काय केलंय आणि तरी ते त्यांच्या असं काम करताय, तर हे घाणेरडापणाच झालाय। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।